केंद्र सरकारने शेतकरी हिताकरिता शेतकरी विधेयक देशात लागू केले आहे। या विधेयकामुळे देशातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल कोणत्या दलालाच्या मार्फत विक्री न करता स्वतः विक्रीकरिता स्वातंत्र्य देण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या या अध्यादेशाची अंमलबजावणी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने करणे योग्य असताना मात्र राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पणन संचालकांना प्रतिवादी करून सहकार मंत्र्याकडे अपील केले आहे। पणन मंत्री यांना केंद्राच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीवर कोणतेही अधिकार नसताना त्यांनी या अध्यादेशाला महाराष्ट्रात स्थगिती दिली आहे। यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांनी आक्रोश बुधवारी महाविकास आघाडी राज्य सरकारचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात निषेध व्यक्त करण्यात आला आहे। जिल्हा परिषद कार्यालय परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाविकास आघाडी सरकारची गाढवावर धिंड काढण्यात आली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख यांचे बॅनर लावून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे जिल्हाधिकारी चौकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी होळी करून या ठिकाणी आक्रोश व्यक्त केला आहे। यावेळी महाविकास आघाडी राज्य सरकारच्या विरोधी नारे देऊन निषेध व्यक्त केला। स्वातंत्र्याला नख लावण्याचं काम हे महाआघाडीचं सरकार करते आणि म्हणून शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। कृषी उत्पन्न बाजार समिती त्याच्या बाहेर शेतकऱ्याला विकता आलं पाहिजे ही आमची मागणी आहे। शेतकऱ्याला फसवू नका हे आमचं सांगणं आहे। उद्धवजी ठाकरे यांना सांगणं आहे का राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतांना ऐकू नका, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका आणि म्हणून या महाविकास आघाडीची गाळावरून देण्यात आलेली आहे। यावर प्रवक्ते साहेब भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनामध्ये माजी राज्य कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, शहर अध्यक्ष किरण पातुरकर, महिला अध्यक्षा निवेदिता चौधरी, तुषार भारतीय, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा लता देशमुख, नगरसेविका सुरेखा लुंगारे, माजी उपमहापौर संध्या टिकले, नगरसेविका सुचिता बिरे, उपमहापौर कुसुम साहू, लविना हर्षे, शिल्पा पाचघरे यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।